उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारचे 2 वाजले होते आणि बाहेर प्रचंड उकाडा होता. संपूर्ण सोसायटीमध्ये एकदम शांतता पसरली होती, कारण या वेळेत सगळेच जण आपापल्या घरात विश्रांती घेत होते. माझी पत्नी नेहा आठवड्याभरासाठी तिच्या माहेरी गेली होती. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी घरात एकटाच होतो. हॉलमध्ये एसी चालू करून मी सोफ्यावर आडवा झालो होतो आणि टीव्हीवर एखादा चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या शांततेत मला सारखी सुप्रियाची आठवण येत होती. सुप्रिया आमच्या घरी गेल्या काही महिन्यापासून घरकामासाठी येत होती. साधारण 25-26 वर्षाची सुप्रिया दिसायला अत्यंत देखणी आणि सुजाण होती. तिचे लांबसडक काळे केस, गव्हाळ रंग आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हसू कोणालाही आकर्षित करेल असं होतं. तिच्या साध्या सुती साडीतही तिचं सौंदर्य उठून दिसायचं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी उठून दार उघडलं तर समोर सुप्रियाच उभी होती. नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर तेच गोड हसू होतं. "अरे सुप्रिया, तू आज इतक्या दुपारी?" मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, कारण ती सहसा सकाळीच यायची. "हो दादा, सकाळी दुसऱ्या घरी जरा जास्त काम निघालं म्हणून तिथे उशीर झाला. म्हटलं तुमचं काम करून टाकावं, नाहीतर तुमची गैरसोय होईल," ती घाम पुसत म्हणाली. उन्हामुळे तिचा चेहरा छान गुलाबी झाला होता. "आत ये आधी, बाहेर खूप ऊन आहे." मी बाजूला होत तिला आत घेतलं. ती हॉलमध्ये आली तेव्हा तिला एसीचा थंड वारा लागला. तसा तिच्या चेहऱ्यावरचा थकवा एकदम गायब झाला. ती सोफ्याच्या बाजूला तिची पिशवी ठेवून उभी राहिली. "तू आधी पंख्याखाली बस आणि पाणी पी." मी किचनमधून थंड पाण्याचा ग्लास आणून तिच्या हातात दिला. पाणी पिताना तिचे डोळे माझ्यावरच गेले होते. पाणी पिऊन झाल्यावर तिने ग्लास माझ्या हातात दिला. तेव्हा आमची बोटं एकमेकांना घासली गेली. तिच्या हाताचा तो मऊ स्पर्श माझ्या काळजात धडधड वाढवून गेला. तिने लाजून डोळे खाली केले. "थँक्यू अजय दादा," ती हळूच म्हणाली. मी तुला आधीही म्हटलं होतं ना सुप्रिया, घरात कोणी नसेल तेव्हा मला दादा नको म्हणत जाऊ, फक्त अजय म्हण." मी तिच्या थोडं जवळ सरकत म्हणालो. माझे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली पसरली. ती काहीच बोलली नाही. मग तिने तिच्या साडीचा पदर हाताने घट्ट पकडला. तिच्या मनातही माझ्याबद्दल काहीतरी चालू आहे हे मला तिच्या वाढलेल्या श्वासावरूनच जाणवत होतं. मग मी आधी किचन साफ करते आणि तुमच्यासाठी चहा बनवते," असं म्हणून ती घाईघाईने किचनमध्ये गेली. तिच्या त्या लाजण्याने माझ्या मनातील भावना आणखीनच तीव्र झाल्या. मग मीही तिच्या मागे मागे किचनमध्ये गेलो. ती ओट्यापाशी उभी राहून भांडी नीट करत होती. मी शांतपणे तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. किचनमध्ये एक फ्रीजचा हलका आवाज येत होता. मी हळूच पुढे झालो आणि माझा हात तिच्या कमरेजवळ नेला. माझ्या स्पर्शाने ती जागीच गोठली. तिने हातातलं भांडं खाली ठेवलं, पण ती मागे सरकली नाही. "अजयजी, हे काय करताय? कोणीतरी येईल." तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या आवाजात विरोध नव्हता, तर एक अनामिक ओढ होती. "मग घरात कोणीच नाहीये सुप्रिया, आणि बाहेरही सामसूम आहे. आज मला स्वतःला आवरता येत नाहीये," असं म्हणत मी तिला हळूच माझ्याकडे वळवलं. आता ती माझ्या अगदी समोर होती. तिचे ते डोळे
भीतीने आणि प्रेमाने डबडबलेले होते. उन्हामुळे तिच्या गळ्यावर आणि कपाळावर घामाचे लहान थेंब चमकत होते. मी माझ्या हाताने तिच्या कपाळावरचे केस मागे केले. माझा हात तिच्या गालावरून फिरत खाली आला. तिचा गाल कमालीचा उबदार आणि मऊ होता. माझ्या या स्पर्शाने सुप्रियाने तिचे डोळे मिटून घेतले. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळली होती. मी तिची हलकीशी कंबर हाताने ओढली आणि तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढलं. आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते. तू खूप सुंदर आहेस सुप्रिया. रोज तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. मी तिच्या कानाजवळ जाऊन हळूच पुटपुटलो. माझे हे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू आलं. तिने तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. मलाही तुम्ही खूप आवडता अजयजी, पण मी नेहमी स्वतःला आवरत होते. आज मात्र मलाही स्वतःवर ताबा ठेवता येत नाहीये. तिने अत्यंत प्रामाणिकपणे तिची भावना बोलून दाखवली. मी तिची हनुवटी वर केले. तिचे ओठ गुलाबी आणि रसरशीत दिसत होते. मी जराही वेळ न घालवता माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. तो एक अत्यंत गोड, रसाळ आणि प्रदीर्घ किस होता. सुप्रियानेही अत्यंत प्रेमाने माझ्या या चुंबनाला प्रतिसाद दिला. तिच्या त्या मिठीत एक वेगळीच ऊब आणि आपुलकी होती, जी मला माझ्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. आम्ही दोघं किचनमधून हॉलमध्ये आलो. एसीच्या त्या थंड वातावरणात आमची ऊब एकमेकांना सुखावत होती. आम्ही सोफ्यावर बसलो. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले आणि मी माझ्या हाताने तिचे लांब केस कुरवाळत होतो. ती दुपार आमच्यासाठी जगातील सगळ्यात सुंदर वेळ बनली होती. समाजाचे नियम, मालक कामवालीचं नातं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही दोघं एकमेकांचे झालो होतो. साधारण तासाभराने सुप्रिया शांतपणे उठली. तिने तिची साडी नीट केली. विखुरलेले केस पुन्हा व्यवस्थित अंबाड्यात बांधले. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच ग्लो आणि आनंद दिसत होता. आता मला निघायला हवं नाहीतर उशीर होईल, ती दारापाशी जात म्हणाली. मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या गालावर हलकासा किस केला. उद्या लवकर येशील ना, मी तिला विचारलं. तिने माझ्याकडे वळून एक अत्यंत मादक आणि गोड कटाक्ष टाकला आणि म्हणाली, हो नक्कीच. ती दार उघडून बाहेर पडली आणि दुपारच्या त्या उन्हात निघून गेली. पण तिच्या मागे ती माझ्या घरात आणि माझ्या मनात तिच्या प्रेमाचा एक सुवासिक गारवा सोडून गेली होती, जो मला पुढचे कित्येक दिवस जिवंत ठेवणार होता.